एसटी चालकाला कुऱ्हाडीनं धमकवणारा फाळकूट दादा गजाआड. कुऱ्हाडीसह 70 हस्तगत. उंब्रज पोलिसांची कारवाई. एसटी बसला दुचाकी आडवी मारत एसटी चालकाला कुऱ्हाडीसह 70चा धाक दाखवून तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी संशयितानं दिली होती. 5 मार्च 2025 रोजी उंब्रज तालुका कराड इथं ही घटना घडली. यानंतर अवघ्या 1 तासात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकानं संशयिताचा शोध घेऊन एसटी चालकाला धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. राहुल मोहन आटोळे, वय 24, राहणार उंब्रज असं संशयिताचं नाव आहे. मनोज अशोकराव पाटील, वय 38, ढेबेवाडी तालुका पाटण यांनी पाटण ते सातारा एसटी उंब्रज सेवा रस्त्यालगत प्रवासी उतरवण्यासाठी 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजता थांबवली. यावेळी संशयित राहुल आटोळे हा वेगानं दुचाकी घेऊन तिथं आला. त्यानं त्याची दुचाकी एसटीला आडवी लावून तो कुऱ्हाड आणि सत्तूर घेऊन चालकाच्या दिशेनं धावला. तू एसटी पुढे न्यायची नाही, एसटी पुढे नेली तर तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणत कुऱ्हाड आणि चाकूचा धाक दाखवला. सुमारे 15 मिनिटे हा प्रकार भर रस्त्यात सुरू होता. उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे हे पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना झाले. मात्र तोपर्यंत संशयित पसार झाला होता. भोरे यांनी घटनास्थळावर माहिती घेऊन मनोज पाटील यांना तात्काळ पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद द्यायला सांगितलं. यानंतर भोरे यांनी स्वतः संशयिताच्या तपासासाठी रवाना होत अन्य 2 पथकं रवाना केली. यात पोलीस उपनिरीक्षक खबाले, कॉन्स्टेबल संजय धुमाळ, हवालदार पवार, श्रीधर माने, राजकुमार कोळी यांचा सहभाग होता. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 1 तासाच्या आत संशयिताला पोलिसांनी जेरबंद केलं. त्याच्या मुसक्या आवळत त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई केली. कायद्याचं उल्लंघन करून धाक दाखवणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिलाय. गुन्ह्याचा पुढील तपास ते स्वतः करत आहेत. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कराड उंब्रज प्रतिनिधी रघुनाथ थोरात.